महायुतीच्या 118 जागा आल्यात। पुढच्या काही दिवसांत मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। अजून महापौर पदाचं आरक्षण पडलेलं नाही, मात्र तरीही काही जणांची नावं आधीच चर्चेत आहेत। महायुतीत या सगळ्या हालचाली सुरू असताना तिकडे उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या महापौर पदाबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय। काय आहे मुंबईच्या महापौर पदाचा ट्विस्ट पाहूया। मुंबईत महायुतीची सत्ता आली आणि आता पुढचा प्रश्न आहे, मुंबईचा महापौर कोण? संख्याबळ आणि स्ट्राइक रेट पाहता मुंबईत भाजपचा महापौर होईल। भाजप 135 पैकी 89 जागा जिंकली, स्ट्राइक रेट राहिला 66%। शिंदेची शिवसेना 90 पैकी 29 जागा जिंकली आणि त्यांचा स्ट्राइक रेट राहिला 32.22%। राष्ट्रवादी काँग्रेसनं 37 पैकी फक्त 3 जागा जिंकल्या, त्यांचा स्ट्राइक रेट राहिला 0.81%। तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना 160 जागा लढली होती, त्यापैकी 65 जागा जिंकण्यात त्यांना यश आलं, त्यांचा स्ट्राइक रेट राहिला 40.62%। मनसेनं 53 पैकी 6 जागा जिंकल्या, त्यांचा स्ट्राइक रेट सगळ्यात कमी म्हणजे 0.86% राहिला। काँग्रेसनं 151 पैकी 24 जागा जिंकून 15.89% स्ट्राइक रेट गाठला। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 11 जागा लढवून फक्त 1 जागा जिंकली, त्यांचा स्ट्राइक रेट राहिला 0.90%। महायुतीचाच महापौर होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, तर शिंदेच्या शिवसेनेनं मात्र महापौर पदाचा दावा आधीच सोडून दिलाय। आता कुठेही पळवापळवी नाही आहे, आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय घेणार आहोत, त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे। एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं, आता इथे मी आलो तर नाही राहायला वगैरे कोणी जात नाही। काय काळजी? मुंबई बघा, मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत। मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मुंबईकर, मी नेहमी सांगायचो, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे। यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRA प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल। महायुतीचा महापौर व्हावा। हे बघा, मी आत्ताच सांगितलं की याच्यावर ठीक आहे, आता तर अंतिम निकाल अजून येत आहेत, त्याप्रमाणे आम्ही शेवटी मुंबईचा विकास हाच अजेंडा आमचा आहे। मुंबईचा महापौर मराठी होईल हे भाजप सुरुवातीपासूनच सांगतोय। अजून महापौर पदासाठी आरक्षण पडायचंय, पण त्याआधीच काही नावं चर्चेत आली आहेत। यात तेजस्वी घोसाळकर, मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे, प्रीती सातम, उज्ज्वला मोडक, राजेश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर देसाई यांचा समावेश आहे। आता दुसरा प्रश्न असा आहे की शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौर पद मिळणार का? त्याच वेळेला आणखीन एक प्रश्न असा की महापौर मराठी केला तर उपमहापौर अमराठी करणार का? कारण भाजपला अमराठी मतदारांची सुद्धा चांगली मतं मिळाली आहेत। एका अंदाजानुसार भाजपला 30% मराठी मतदारांनी मतदान केलं, तर 68% मतं उत्तर भारतीयांची मिळाली, 61% दक्षिण भारतीयांनी भाजपला मतं दिली, तर मुंबईतला 69% गुजराती समाज भाजपच्या बाजूनं राहिला असं समोर आलंय। ही आकडेवारी पाहता भाजपला अमराठी मतदारांना सुद्धा नाराज करून चालणार नाही, त्यामुळे उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाला सुद्धा मुंबई महापालिकेत योग्य प्रतिनिधित्व द्यावं लागणार आहे। एकीकडे मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर करण्याची चर्चा सुरू असतानाच तिकडे उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा ट्विस्ट आलाय। तो म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल। देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही। देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही। मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा आहे। सध्या महायुतीकडे 118 नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 65, मनसेचे 6, काँग्रेसनं ठाकरेंना साथ दिली तर 24 असे सगळी एकत्र बेरीज केली तर 95 होते।
आता मुंबई महापालिकेतली मॅजिक फिगर गाठण्यासाठी किती बाकी राहिले तर 114 वजा 95 म्हणजे 19. आता हे 19 नगरसेवक ठाकरेंच्या बाजूनं कसे येणार? याचं उत्तर म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे काही नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले तर. शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा हीच भीती आहे की काय, म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना वांद्र्याच्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापन होईपर्यंत या सगळ्या नगरसेवकांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असेल. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले. थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही. आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाही आहे टेन्शन. आता कुठेही पळवापळवी नाही आहे. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे. एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं, आता इथे मी आलो तर राहायला कोणी जात नाही. मुंबईचा महापौर नेमका कोण होणार यासाठी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण पुढच्या आठवड्यात नगरविकास खातं महापौर पदासाठी सोडत काढेल आणि जानेवारी अखेरीस महापौर पदाची निवड होण्याची शक्यता आहे. सध्या तरी महायुतीचाच महापौर होईल असं दिसतंय. पण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात कधीही काहीही होऊ शकतं हे आपण पाहिलं आहेच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.